प्रिय भाई बहन, आज की रोटी हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज के दिन 11 डिसेंबर 2024 बुधवार. जे वाट पाहत आहेत त्यांना लाज वाटणार नाही. मग तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे, कारण जे माझी वाट पाहत आहेत त्यांना लाज वाटणार नाही. येसाया 49 अध्याय 23 वचन. मग मी तुझ्या सर्व आज्ञा पाहीन तेव्हा मला लाज वाटणार आहे. स्तोत्र 119 अध्याय 6 वचन. जे प्रभूची वाट पाहतात त्याने कधीही लाज वाटणार नाही. एका वृद्ध पात्रीने प्रभूची धीराने वाट पाहण्याची उपदेश केला. तेव्हा एका मुलाने त्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, पास्टर, तुम्ही म्हणताय की तुम्ही धीर धरल्यास तुम्ही काहीही सत्य करू शकता, परंतु जर तुम्ही धीराने एका भांड्यात छिद्र असलेल्या भांड्यात पाणी वाहून नेले तर संपूर्ण पाणी वाया जाईल. जर तुम्ही धावत असाल तर किमान पाणी वाचवता येईल. पात्रीने उत्तर दिले आणि म्हणाले, जर तुम्ही पाणी गोठत नाही तोपर्यंत धीराने वाट पाहिली तर एक थेंबही न सांडता तुम्ही ते सर्व वाचवू शकता. आणि त्या उत्तराने तरुण माणूस तजील झाला. जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा तुम्हाला कोणाला लाज वाटेल आणि कोणाला लाज न वाटता विजयी होईल हे शिकता येईल. जे तुमचा द्वेष करतात त्याने लाज वाटेल. आयुब 8 अध्याय 22 वचन. जे कोरी मूर्तीची सेवा करतात आणि मूर्तीचा अभिमान बाळगतात त्यांना लाज वाटेल. स्तोत्र 97 अध्याय 7 वचन. जे सियोनची द्वेष करतात ते सर्व लज्जित होतील आणि मागे फिरतील. स्तोत्र 129 अध्याय 5 वचन. परंतु जे प्रभूची वाट पाहतात त्यांना लाज वाटणार नाही. येसाया 49 अध्याय 23 वचन. जे प्रभूवर विश्वास ठेवतात त्यांना लाज वाटणार नाही. स्तोत्र 22 अध्याय 5 वचन. सरळ माणसांना वाईट काळात लाज वाटणार नाही. स्तोत्र 27 अध्याय 19 वचन. जे देवाची आज्ञा पाळतात त्यांना कधीही लाज वाटणार नाही. स्तोत्र 119 अध्याय 6 वचन. अब्राहमाने आशीर्वादित संधीसाठी 25 वर्ष वाट पाहिली. जरी त्याची पत्नी गर्भधारणेची वय ओलांडली होती तरीही त्याने शरीरातील सर्व शक्ती गमावली होती. तरीही तो देवाचे वचनावर थांबला. शेवटी प्रभूने त्याला हातचे पुत्र इसहाक दिला. इसहाकद्वारे अब्रामची वंश आकाशातील तारेसारखे होते. त्यामुळे अब्रामला लाज वाटली नाही तर आशीर्वाद मिळाला. त्याच पद्धतीने योसेफनेही परमेश्वराची वाट धरली. प्रभूने त्याला त्याच्या लहानपणी जे दृष्टांत आणि सप्रे दिली होती त्याने त्याला विश्वासात बल दिले आणि त्याला प्रभूची नियुक्त वेळेची वाट पाहण्याची आत्मविश्वास दिला. आणि शेवटी योसेफला लाज वाटली नाही तर संपूर्ण इजिप्त देशावर राज्यपाल म्हणून त्याची उन्नती झाली. परमेश्वराच्या सन्निधानात तुम्ही जितकी जास्त प्रतीक्षा कराल तितकाच परमेश्वराची महिमा तुमच्या यात दिसून येईल. सूर्य भोवती फिरत असताना सूर्यापासून प्रकाश प्राप्त करून रात्रीच्या वेळी चंद्र कधीही चमकत असल्याप्रमाणेच हे आहे. देवाची मुलांनो, जर तुम्ही प्रभूची सन्निधानात थांबलात तर तुम्हालाही उज्ज्वल आणि गौरवशाली जीवन मिळेल. पुढील ध्यानासाठी श्लोक. उठ, चमक, कारण तुझा प्रकाश आला आहे आणि प्रभूचे तेज तुझ्यावर उठले आहे. येसाया 60 अध्याय 1 वचन. दिवसासाठी बायबल वाचन
सकाळी होसे 5वा अध्याय से 8वा अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 2रा अध्याय. धन्यवाद.